तर बघा काय बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन लागू झालं आहे. दरम्यान 8व्या वेतनासंदर्भात पगार कितीने वाढणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान लवकरच कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार आहे. पगारवाढीसोबतच कर्मचाऱ्यांना एरियस देखील मिळणार आहे. जानेवारी 2026 पासून एरियस कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना लाखो रुपयाचे एरियस मिळू शकते. कोणत्या कर्मचाऱ्यांना किती पगार मिळणार जाणून घेऊया. बेसिक सॅलरी वाढणार. सरकारने जर फिटमेंट फॅक्टर 2 ते 2.57 केला तर सॅलरी आणि एरियसमध्ये वाढ होणार. दरम्यान तुमचा पगार किती वाढणार आहे जाणून घ्या. 7वा वेतन आयोग 31 डिसेंबर रोजी संपला आहे. त्यानंतर 8वा वेतन लागू होण्यास कमीत कमी 1 वर्षाचं अंतर पकडल्यास 12 महिन्याचे एरियस मिळणार आहे. या हिशोबाने कोणत्या कर्मचाऱ्यांना किती पगार मिळणार आहे जाणून घेऊया. मिळालेल्या माहितीनुसार 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 2027मध्ये लागू होऊ शकतो. त्यामुळे 1 जानेवारीपासून एरियस मिळणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना 12 ते 24 महिन्याचे एरियस मिळणार आहे. जर फिटमेंट फॅक्टर 2.0 ठेवला तर लेवल 1 कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 36,000 रुपये होणार आहे. 2.15 फिटमेंट फॅक्टर असला तर 38,700 रुपये होणार आहे. तर 2.37 असेल तर 46,260 रुपये होणार आहे. लेवल 2 कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर 2.0 नुसार बेसिक सॅलरी 39,800 रुपये, 2.15 नुसार 42,785 रुपये, तर 2.57 नुसार 51,143 रुपये मिळणार आहे. लेवल 3 कर्मचाऱ्यांना बेसिक सॅलरी 2.0 नुसार 43,400 रुपये मिळणार आहे. 2.15 नुसार 46,755 रुपये मिळणार आहे. 2.57 नुसार 55,769 रुपये मिळणार आहे. लेवल 4 कर्मचाऱ्यांना 2.0 फिटमेंट फॅक्टर असेल तर बेसिक सॅलरी 51,000 रुपये मिळणार आहे. 2.57 नुसार बेसिक सॅलरी 65,535 रुपये मिळणार आहे. जर याप्रमाणे 20 महिन्याच्या कालावधीचा एरियस पकडला तर कर्मचाऱ्यांना लाख रुपये मिळणार आहे. लेवल 1 कर्मचाऱ्यांना 1.0 फिटमेंट फॅक्टरनुसार 3.7 लाखाचा एरियस मिळू शकतो. लेवल 2 कर्मचाऱ्यांना 3.98 लाख रुपयाचा एरियस मिळू शकतो. तर लेवल 3 कर्मचाऱ्यांना 4.34 लाखापासून 6.81 लाख रुपये होऊ शकतो. लेवल 4 कर्मचाऱ्यांना 5.10 लाख रुपये मिळू शकतो. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली. व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.